4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले। नसरापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे। 65 वर्षीय नराधम भीमाजी कांबळेनं हे कृत्य केलंय। पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापुरातील हा संतापजनक प्रकार आहे। गुरांच्या गोठ्यात नेऊन चिमुकलीवर अत्याचार केला गेला। त्यानंतर या चिमुकलीची हत्या केली। यानंतर मात्र ग्रामस्थ आक्रमक झाले आणि ग्रामस्थांनी या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे। आम्ही तुमच्या बरोबर आहे, परंतु आपल्याला एका चिमुकलीवरती बलात्कार करून तिची ठेचून हत्या करण्यात आलेली आहे। वारंवार अशा घटना महाराष्ट्रामध्ये आपल्याला घडताना दिसत आहेत। या घटनेमध्ये दुर्दैवाने त्या मुलीचा त्याचा मृत्यू झालेला आहे आणि आरोपी जो आहे त्या आरोपीला अटक केलेली आहे असं मला पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी सांगितलेलं आहे। लवकरात लवकर चार्जशीट दाखल होऊन या केसमध्ये कठोरात कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली गेली पाहिजेत। त्याचबरोबर दोषसिद्धीचं प्रमाण म्हणजे कन्व्हिक्शन रेट जो आहे तो सुद्धा वाढला पाहिजे। यांना कडक एकतर कार्यवाही झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे। फाशीवर देणं किंवा यांना अशा पद्धतीची शिक्षा देण्याच्या शेवटी दुसरा पर्याय नाही। आणि मी ही काय म्हणायचं, प्रवृत्तीच ही समाजामधली घाण आहे। अशी जी लहान मुलांवर किंवा आता 4 वर्षाची मुलगी किंवा अल्पवयीन मुलींवर पण जे काही प्रकार होतात, ह्या प्रवृत्त्या ठेचून काढल्या पाहिजे। यांच्या विरोधात 100% सरकार, गृह विभाग योग्य ती कार्यवाही नक्की करेल। कालची घटना दुर्दैवी आहे। अवघ्या 3-4 वर्षाच्या मुलीवरती हा चुकीचा अतिप्रसंग त्या ठिकाणी त्या नराधमाने केला। लोकांची साहजिक मागणी आहे की त्या व्यक्तीला आमच्या ताब्यामध्ये द्या, अशी लोकांची मागणी आहे। शेवटी कायदा आहे, कायदा सुव्यवस्था आहे, त्या सुव्यवस्थेप्रमाणे कायद्याप्रमाणे आणि माननीय न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे अधीन राहून या आरोपीला मरेपर्यंत फाशी देण्याच्या बद्दलची प्रमुख मागणी आमच्या सर्व ग्रामस्थांची आणि आमच्या भोर तालुक्यातील रहिवाशांची आहे। होता लेकराचा काय दोष होता? या प्रकरणाबाबत पुण्याच्या एसपी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं। आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आलंय आणि मला यावेळेला माहिती मिळाली की 2015 साली स्वतःच्याच पुतणीवर अत्याचार केले होते आणि या गुन्ह्याखाली तो तुरुंगातही होता। मात्र 2019ला न्यायालयाने त्याची मुक्तता केली। आता ही मुक्तता नेमकी कोणत्या पार्श्वभूमीवर झाली याची देखील चौकशी झाली पाहिजे। कुठेही, मग ती मुंबई असते, महाराष्ट्र असते, ती भारत असते, कुठेही अशा पद्धतीचे घटना होता कामा नये। एक आई म्हणून, महापौर काय आई म्हणून मी या सगळ्या गोष्टीचा निषेध करते। पुण्यात पण 4 वर्षाच्या मुलीबरोबर जे झालं त्याचा तर कडाडून निषेध करते। अशा लोकांना मी प्रत्येक वेळा कॅमेऱ्यामध्ये आता सकाळपासून तेच बोलते की मरण यातना देऊन त्यांना मारून टाका, त्यांना जिवंत ठेवू नका। यांच्यासाठी कठोर कायदा झाला पाहिजे। हा मेसेज आहे ना, हा संपूर्ण बाहेर जे विकृत पद्धतीने जे समाजामध्ये कोण आपल्याला चेहरे कळत नाही त्यांच्यापर्यंत हा निरोप गेला पाहिजे। पण ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर बंद झाल्या पाहिजे। 4 वर्षाच्या लेकरालाही सुरक्षित सोडलं जात नाही, अजिबात नाही। गृहमंत्र्यांचा राजीनामा बिलकुल मागावासा वाटत नाही, मागू नये। कारण आपल्याला माहिती आहे की गृहमंत्र्यांना या गोष्टींशी काही फरकच पडत नाही, देणं घेणं नाही। काही जरी झालं तरी गृहमंत्री काय राजीनामा काय देणं वगैरे ते तर दूरच राहिलं। फार फार तर मृतकाच्या घरी मदत पोहोचवणे, मोठं भाषण करणे, आम्ही याच्या मुळाशी जाऊ म्हणणे, याच्या पलीकडे गृहमंत्री फार काही करणार नाही। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकर निर्णय लागत नाहीत आणि आता ग्रामस्थ जे आहेत ते आरोपीला अटक जरी झाली असली तरी आरोपीला ताब्यात द्या म्हणून पुणे बंगळुरू हायवे जे आहे तो अडवून बसलेले। आणि माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची एक आई म्हणून जी आहे ती माझी मागणी आहे की अशा आरोपींना ताब्यातच द्या। कारण ज्या पद्धतीनं हे कृत्य केलेलं आहे, जी 4 वर्षाची चिमुरडी जिला काही कळत नाही, बोलता येत नाही, तिला या गोष्टी माहीत नाहीत आणि तिच्याबरोबर अशा पद्धतीची घटना होते, याच्यामध्ये ताबडतोब जे आहे ते आरोपींना शिक्षा होणं गरजेचं आहे।